नमस्कार. तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल आणि तुम्ही अजून देखील ई-के-वाय-सी केली नसेल तर घाबरू नका. तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट. स्वस्त धान्य दुकानात वितरित होणारी गळती रोखण्यासाठी शासनाने राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांना ई-के-वाय-सी बंधनकारक केली आहे. शिधापत्रिकेत नाव असलेल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला ई-के-वाय-सीची पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. याची अंतिम तारीख यापूर्वी 31 डिसेंबर होती, परंतु आता शासनाकडून प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातील सर्व ग्राहकांचे रेशन कार्डाला आधार क्रमांक जोडण्यात आले आहे, तरी देखील वितरण 2 ते 4% गळती असल्याचे दिसून आले आहे. हे प्रमाण 100% करण्यासाठी राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांना ई-के-वाय-सी बंधनकारक केली आहे. कार्डवरील कुटुंबातील सर्व सदस्यांनी अद्ययावत असलेले आधार कार्ड घेऊन दुकानदाराकडे गेल्यानंतर नवीन 4G ई-पॉस मशीनमध्ये आधार क्रमांक टाकून बोटाचे ठसे स्कॅन करून ई-के-वाय-सी करणं बंधनकारक केली आहे. याची अंतिम तारीख 31 डिसेंबर होती, मात्र गेल्या काही महिन्यांपासून सर्व्हर डाऊन ई-के-वाय-सी व्यवस्था कोलमडली होती. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांची ई-के-वाय-सी करता आली नव्हती. त्यामुळे 31 डिसेंबरपर्यंत प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही सर्व्हर डाऊन आणि मशीनमधील तांत्रिक अडचणीमुळे ई-के-वाय-सी करण्यास अडचणी येत होत्या. अनेक शिधापत्रिकांचे अजूनही ऑनलाईन ई-के-वाय-सी झालेले नाही. त्यामुळे शासनाने आता पुन्हा एकदा या प्रक्रियेस मुदतवाढ दिली आहे. नागरिकांनी लवकरात लवकर ई-के-वाय-सी करून घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. अशा प्रकारे मुदतवाढ भेटलेली आहे, परंतु अजून फिक्स तारीख झालेली नसल्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तुमची ई-के-वाय-सी करणं गरजेचे आहे. जर का तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओ लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. तसेच ही माहिती इतर शिधापत्रिकाधारकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तसेच या योजनेसंदर्भाच्या आणि सरकारी योजनेसंदर्भाच्या महत्त्वपूर्ण अपडेट, सरकारी योजनेची माहितीचे व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही.